कणकवली पर्यटन महोत्सव 2025 येत्या 9 जानेवारीपासून ते 12 जानेवारीपर्यंत कणकवली पर्यटन महोत्सवाचं आयोजन केलं। या पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनाला 9 तारीखला या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री सन्माननीय नितेशजी राणे साहेब आणि कुडाळचे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या दिवशी 9 तारीखला आपण भव्य असा ऑर्केस्ट्रा ठेवतोय, म्हणजे सलमान अली नाईट, म्हणजे सलमान अली विथ बँड, म्हणजे सलमान अली गायक सिंगर आपला इंडियन आयडलचं जे प्रथम क्रमांक मिळवला होता तो 9 तारीखला येतोय आपल्या पुऱ्या बँड सहित। या कार्यक्रमाचं उद्घाटन, महोत्सवाचं उद्घाटन रात्र 9 वाजता कार्यक्रमस्थळी होईल उद्घाटन। त्याच्या आधी 8:30 वाजता सलमान अलीचा कार्यक्रम सुरू होईल आणि 9 वाजता एक अर्ध्या तासासाठी कार्यक्रम थांबून या कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे 10 जानेवारीला तो आपण लोकल कलाकारांना देतो दरवर्षीप्रमाणे, म्हणजे कणकवलीतील व कणकवलीच्या आजूबाजूच्या परिसरातील जे कलाकार आहेत जे सांस्कृतिक क्षेत्रात काम करतात, कनक संध्या असं याला नाव दिलेलं आहे आणि 250 कलाकारांसहित 10 तारीखला हा कार्यक्रम सायंकाळी म्हणजे रात्र 8 वाजता सुरू होईल। त्याच्यानंतर 11 जानेवारीला आपण पुन्हा इंडियन आयडलची टीम बोलवतोय। इंडियन आयडलमध्ये ऋषी सिंग जो अयोध्येचा आहे, ज्यांनी आपल्या सिंगिंगने पूर्ण देशाला हादरून टाकलं, तो ऋषी सिंग येतोय। त्याचप्रमाणे नितीन कुमार येतोय सिंगर, आणि सायली कांबळे, हे 3 सिंगर इंडियन आयडलमधले 11 तारीखला येतात। तो कार्यक्रम 11 तारीखला 8 वाजता सुरू होईल, 11 तारीखचा कार्यक्रम। आणि त्यानंतर 12 तारीखला रविवार आहे, 12 तारीखला महोत्सवाचा समारोप। या महोत्सवाच्या समारोपासाठी आपले खासदार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सन्माननीय माजी मुख्यमंत्री राणे साहेब यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा समारोप होईल। या समारोपाच्या निमित्तानं वहिनी साहेब येतील, त्याच्यानंतर आपले मंत्री नितेशजी राणे साहेब या समारोपाला येतील आणि निलेशजी राणे साहेब या समारोपाला येतील। हा समारोप आपण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मध्यंतरामध्ये समारोप करणार आहोत, अर्ध्या तासासाठी कार्यक्रम थांबवण्यात येईल। शेवटच्या दिवशी इंडियन आयडल, म्हणजे आम्ही दरवर्षी बघायचो की बंडू अरणे असतील किंवा आमचे सर्वच नगरसेवक की पवनदीप आणि अरुणिता हे आपल्याला दरवर्षी कार्यक्रम ठरवायला गेलो तर ती बुकिंग असायची। यावर्षी आम्ही त्यांना आधीच 2 महिने सांगून ठेवलं होतं की आम्हाला तुम्ही डेट द्या म्हणून। त्याचप्रमाणे ते आपल्याला पवनदीप आणि अरुणिता हे विनर आहेत। 1 नंबर पवनदीप आणि 2 नंबर अरुणिता, असे इंडियन आयडलमध्ये 2 विनर आहेत। 1 नंबरला तो आला पवनदीप आणि 2 नंबरला अरुणिता। तर त्यांचा स्वतःच्या बँडसहित ऑर्केस्ट्रा होईल आणि त्याचबरोबर चेतना भारद्वाज ही देखील त्यांच्याबरोबर त्यांच्या टीममध्ये आहे, ती चेतना भारद्वाज। या टीम घेऊन पवनदीप आणि अरुणिता शेवटच्या दिवशी कणकवलीकरांचं मनोरंजन करण्यासाठी येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मी सांगतो की आपण इंडियन आयडलमधले टॉपचे सर्व सिंगर आणले, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी कणकवली शहर असेल, आजूबाजूची गावं असतील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने ते पाहण्यासाठी कणकवलीमध्ये यावं। आणि 4 दिवसाच्या या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने होतं आहे आणि याचं पुरस्कर्ते आहेत सन्माननीय आपले मंत्री नितेशजी राणे साहेब। त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी पाहून या कार्यक्रमाची रूपरेषा किंवा तुम्हाला मी सांगितलं या कार्यक्रमाला कणकवली आणि आजूबाजूचे जास्तीत जास्त लोक पाहण्यासाठी येतील।
या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण भव्य शोभायात्रा कणकवली शहरातून काढतोय। ही भव्य शोभायात्रा सायंकाळी 4 वाजता 17 वार्डातले 17 चित्ररथ घेऊन सायंकाळी 4 वाजता पटकी देवी मंदिर मार्गे बाजारपेठेतून धालकाटीकडून आप्पासाहेब पटवर्धन चौकातून महोत्सवाच्या कार्यक्रमस्थळी चित्ररथ येतील। हे चित्ररथ 9 तारीख गुरुवारला सकाळी सायंकाळी होतील। या चित्ररथाला वेगवेगळे म्हणजे शाळा, काही 1 नंबर शाळा, 2 नंबर शाळा, 3 आणि 5 नंबर शाळेने सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतले। ते स्वतः उत्स्फूर्तपणे इच्छुक झाले आणि मुख्याध्यापकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना सुद्धा संधी दिली। त्याच्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण रील्स स्पर्धा ज्या घेतल्या आहेत, त्या रील्स स्पर्धा आम्हाला 7 तारीखपर्यंत आपल्याजवळ त्या रील्स येतील आणि त्या रील्स आल्यानंतर त्याची एक कमिटी बसवलेली आहे। त्याच्यानंतर जी चांगली रील्स असेल तिला 1 नंबर, 2 नंबर आणि 3 नंबर अशा स्वरूपाचे आम्ही 3 बक्षिसं केलेली आहे। ती रील्स स्पर्धाचं बक्षीस उद्घाटनाच्या दिवशी 9 तारीखला सन्माननीय जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या हस्ते होईल। त्याच्यानंतर कणकवली शहरातील काही सामाजिक क्षेत्रात निस्वार्थीपणे काम करणारे जी लोक आहेत, सामाजिक क्षेत्रात चांगलं काम केलं, त्या 10 लोकांचा सन्मान सत्कार आपण प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करणार आहोत। त्याच्यानंतर जे फूड स्टॉल आपल्या इथे लागलेले आहेत ते फूड स्टॉल आपण स्थानिकांना जास्तीत जास्त संधी दिलेली आहे। कारण आपला उद्देशच तो आहे की स्थानिक लोकांचे स्टॉल लागले पाहिजेत, त्यांना कुठेतरी व्यवसायात कसं गुंतलं पाहिजे, व्यवसाय कसा करायचा, या 4 दिवसाच्या महोत्सवातून त्यांना समजलं पाहिजे। हा एक उद्देश आणि आपली जी खाद्य संस्कृती आहे ती सुद्धा प्रत्येकाने आपली जोपासली पाहिजे। याच्यामुळे आपण स्टॉलमध्ये सुद्धा स्थानिकांना संधी दिलेली आहे। स्टॉल किती असतात? दरवर्षी आपले 100 स्टॉल असतात। यावर्षी आपण 70 स्टॉलचं नियोजन केलेलं आहे। जागेच्या अभावी, कारण ती भारतीय जनता पार्टीचं आमचं कार्यालय झाल्यामुळे थोडी जागा कमी झाली।